ही टूर प्लीज कॅन्सल करा. नाही जमत. मी तुमच्या साहेबांशी बोलतो. नाही नाही, असं काही करू नका तुम्ही. अंजली प्लीज. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. पण 4 दिवस मी नाही राहू शकत. 4 दिवस पण भेटणार नाही होत हा विचार पण नाही करू शकत मी. अंजली. श्रीकांत, माझंही तसंच काहीतरी झालेलं. नाही जमणार. काय करूया? सोडून द्या ती नोकरी. शक्य नाही. पण नोकरीची काय गरज आहे? आपली पिढी आहे. माझी फॅमिली अवलंबून आहे माझ्यावर. आणि जोपर्यंत बंड्या मोठा होत नाही, स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही, तोपर्यंत मी नाही सोडू शकणार नोकरी. अगदी लग्नानंतर आहे. ठीक आहे, लग्नानंतर मी ऐकेन तुमचं सगळं. पण प्लीज आता मला असं एकट्याला सोडून जाऊ नका प्लीज. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशे दूराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओठी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. श्यामल, चहा मिळेल का घोटभर? करते. धन्यवाद. धन्यवाद काय? दुसरं कोण करणार चहा? मीच करते ना.
धन्यवाद म्हणून चिडवताय मला? आहे का कोणी दुसरं करणारा? मरमर मरते तरी आपलं धन्यवाद धन्यवाद करताय. काय या वयात सुनेचं सुख आहे मला? तुला सून हवीच असेल ना तर श्री उद्याच तिला इथे घेऊन येऊ शकतो की नाही बघ. मला हवी तीच मुलगी सून म्हणून हवी आहे. इथेच तर प्रॉब्लेम आहे. आता सून म्हणून तुला गिरिजाच हवी, त्याला कोण काय करणार? हे बघा, एक वेळ गिरिजा सून म्हणून नाही मिळाली ना तरी चालेल. ती 1.5 पायाची मुलगी या घरात येता कामा नये. तरी लक्षण मेलं. श्यामल हळू. बेडरूम मध्ये श्री बसलाय, त्याने ऐकलं तर पुन्हा वाद नको. हे बघा, कुणी किती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ना तरी मी माझं मत बदलणार नाही, सांगून ठेवते. गिरिजा नाही ना मग कुठली श्रीमंत मुलगी चालेल मला. श्यामल चहा ठेवतेस ना? ठेवते हो. काय चहा. हे बघा, मी गिरिजाचा हट्ट सोडायला तयार आहे. त्याला सांगा त्या मुलीचा हट्ट सोडायला. ती वेळ कधीच हातातनं निघून गेली श्यामल. तुम्ही त्याच्या पाठीशी उभे आहात ना म्हणून हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. सगळं टेन्शन आपलं एकटीनं मीच घ्यायचं. हॅलो काकू, गिरिजा बोलते. मला काहीच सुचत नाही हो आता. अगं बाई गिरिजा, ए बाळा रडू नको. काय झालं पिल्ला? काकू, माझ्या घरी माझ्यासाठी दुसरा मुलगा बघायचं प्लॅनिंग चाललंय. अगं बाई, मग तू सांग की मला श्रीशीच लग्न करायचं म्हणून. काकू सगळं करून झालंय आता. मग आता? हो तेच तर मी विचारते ना, आता काय करायचं? अगं मी काय करणार बाई तुझ्या आई वडिलांसमोर? काकू तुम्ही नका असं बोलू. आता या परिस्थितीतून तुम्ही नाही तर कोण बाहेर काढणार मला? थांब मला ना काही सुचत नाहीये ग. काकू प्लीज. अगं हो मला विचार करू दे ना. एकीकडे मला तुला घरात आणण्यासाठी मी धडपडतेय आणि दुसरीकडे ती घरात येऊ नये म्हणून मी धडपडतेय. सुचत नाहीये का काही? मी तुला थोड्या वेळ फोन करू? श्यामल, तू गिरिजाला ही जी काय आशा दाखवतेस ना ते योग्य नाही. बघा गिरिजाचं प्रेम बघा. एवढा अपमान होऊनही तिला लग्न करायचंय श्रीशी. अगं पण आता तर तू दुसऱ्या मुलीबद्दल बोलत होतीस ना? हे मरू दे, तिची धडपड बघा ना. हा, केवढं प्रेम आहे तिचं. असं प्रेम मिळतं का आयुष्यात? तिचं प्रेम नाकारायचं का आपण? अगं पण मग गिरिजाच्या बाबांचं काय? लग्न कोणाला करायचंय? गिरिजाला की गिरिजाच्या बाबांना? गिरिजाला ना. गिरिजा जर ह्या लग्नासाठी हट्ट करत असेल ना तर मीही हार मानणार नाही. बाबा कधी आलं? अगं बाबा आणि पाऊस कधीही येऊ शकतात. घ्या साळगावकर बाईंच्या हातचा फक्कड चहा. इकडे कसे सगळे? नेहमीप्रमाणे फणसासारखे. अगं कोकणातली माणसं ती. बरोबर आहे. काय म्हणाले लग्नाबाबतीत ऐकून? काय म्हणाले? अगं खुश. बाबल्यानी तर गावभर साखर वाटली माहिती आहे. लग्नाच्या तयारीला त्यालाच बोलवून घ्या, चांगले 15 दिवस आधी. 15 दिवस गावची माणसं थोडी इकडे येतात. गाव सोडवत नाही त्यांना आणि मुंबईत कोण गर्दी झेपत नाही त्यांना. काय अंजलीबाई, चाळीतला गणपती गेला आपला. तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? हो म्हणजे असं झालं की जरा आता ट्रेन पंक्चर झाली असं सांगू नका. काय भेटायचा प्रोग्राम होता का? नाही आम्हाला नाही सांगितलंच तरी चालेल. तसं काही नाहीये. ते असं झालं की म्हणजे श्रीकांतरावांना भेटायचा प्रोग्राम होता. हा, भेळपुरी पाणीपुरी. बाबा तसं काही नाहीये. मला महत्वाचं बोलायचं होतं. म्हणजे आमच्या ऑफिसची पिकनिक जाणार आहे. पण श्रीकांतराव बोलले का त्यांच्या आई वडिलांशी? काय ग, बोलणं झालं का त्यांचं? नाही, आम्ही त्याबद्दल काहीच बोललो नाही. अंजू, मी आता खूपच मागे लागते असं समजू नको बाई. पण ह्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला नकोत का? आता साखरपुडा झालाय, 4 लोकांना सांगितलंय आपण. तर असंच किती दिवस स्वस्थ बसणार ना आपण? आपण काहीच नाही हालचाल केली तर उद्या बघ लवकरात लवकर बोलून मोकळे व्हावे. हा,
काय चाललंय? कसं समजावून सांगू आईला तेच कळत नाही. या घरात पद्मजाची जागा फक्त पद्मजा घेऊ शकते हे तिला कळतच नाही. अगं तू काय बघतेस अशी? मदत कर मला, तूच समजावून सांग आईला. अहो आई काय बोलते तेच कळत नाहीये. अहो तू मला समजून सांगितलं, मी ऐकलं, पण हे आता असं होणार असेल तर मी आधी शांत शांत. अगं अहो ये बस इथे. ये बाई. हे बघ मला सांग, जे काय घडतंय ते अचानक घडते असं वाटतं का तुला? नाही रे बाबा, ग्रह बदलले, ग्रहमानामुळे बदलते येते. म्हणजे असं आहे बघ, ग्रह तुझ्या बाजूने होते तेव्हा ते तुला मदत करत होते. अंजली भेटली, थेट साखरपुडा झाला तिच्याशी. पण आता जरा सावधपणे तुला वागायला लागली. का? म्हणजे असं बघ की असं तोडून बोलतोस किंवा असं संतापून बोलतोस ना, तर ते जरा आवरून, म्हणजे दुसऱ्याला दुखवेल असं काही करू नकोस रे. हे जे काही घडतंय ते बदलता नाही येणार. काय माहितीये, आमचं शास्त्र फक्त अंदाज करू शकतं, गोष्टी बदलू शकत नाही. हा, नीट पोळी तोडता येत नाही? हा, दोन्ही हाताने काय खरकट्या? एक हाताने तोड. काय ग, तू कधी निघणार आहेस? कुठे? अगं म्हणजे तू काय पिकनिकला वगैरे जाणार होतीस ना? पिकनिक नाही हो बाबा, सेमिनार आहे. म्हणजे ऑफिसमध्ये सगळेच चालले, तिथे नवीन गोष्टी शिकायला मिळतील म्हणून जाणार आहोत. हे कुठे जाणार? लोणावळा. लोणावळ्याला नाही नाही, काही गरज नाही जायची. अगं असं कसं चालेल? अहो, आपल्याशिवाय कधी एकटी राहिली आहे का ती? रागिणी, अगं ती शाळेच्या 7वीतल्या पिकनिकला चाललेली नाहीये. आणि आता उद्या तिचं लग्न होणार आहे, ती सासरी जाणार आहे. मग काय करशील? हा, की श्रीकांतरावांना घर जावे करून घ्यायचा विचार आहे? तुम्हाला ना बोलण्याचं ताळतंत्रच नाहीये. अगं आई, मी एकटी नाहीये, अख्खा स्टाफ आहे माझ्यासोबत. ती सुनीता पण असणार ना बरोबर. उगाचच काहीतरी कारण काढून भांडत बसेल तुझ्याशी, म्हणूनच काळजी वाटते मला. तू सरळ काहीतरी कारण सांग आणि कॅन्सल कर. अगं आई, कॅन्सल करून नाही चालणार बाबा, प्लीज सांगा ना बाबा. अंजू तू जा बघू, जा जा. हे बघ, काम महत्वाचं. अहो जा जा तू जा. ताई, तू मदरची अजिबात काळजी करू नकोस. तिला मी व्यवस्थित पटवतो. म्हणजे काय, आपल्यासाठी मस्तपैकी स्वयंपाक बनवायचा आणि आपली खूप काळजी करायची. ही तिची 2 मेजर काम आहेत ना, आणि ती करतच राहणार. ए गाढवा, नीट जेव, नाहीतर ते समोरचं ताटही काढून घेईन. आता खरंच भडकली. आता जरा सावधपणे तुला वागायला लागेल. मला माझी पद्मजा पुन्हा भेटली आहे. तिला माझ्या आयुष्यातून नाही जाऊ देणार मी. भावनास कसल्या तरी प्रॉब्लेमची कल्पना दिली. काय होणार आहे? एकतर अंजली नेमकी 4 दिवस बाहेर गावी जाणार, एकीकडे गिरिजा, काय केल्या लग्नाचा हट्ट सोडायला तयारच नाहीये. ह्या सगळ्याचा एकत्र काही संबंध आहे की नाही? विचार पण नाही करता येते. पण काही झालं तरी मला एवढंच माहितीये, इतक्या वर्षानंतर मला माझी पद्मजा
पुन्हा भेटली आहे. तिला माझ्या आयुष्यातून नाही जाऊ देणार मी. त्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी आहे माझी. बंड्या अगं ये मारू नकोस. अगं मारू नको रे ताई. काय ग तू मारत असतेस? बाहेर सगळे आपल्याला वचकून असतात आणि तू कशी मारत सुटतेस ग? लहान भावांनी मार खायचाच असतो. हा म्हणून काय एवढं मारायचं? आणि भाव केलं एवढं भडकायला पण होतं पण तुझ्या डोळ्यासमोर. हा हा बोल ना. आता मी नाही तुला सोडणार. हे ताई बोल 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 ना. हा? ताई गप ना श्रीकांत. माहिती होतं आपल्याला. आणि मी जेव्हा तुला आधी विचारलं तेव्हा तू ते सुनीलचं नाव सांगितलं होतंस. आणि ही थाप होती हे सुद्धा माहिती होतं मला. काय? का तयार झालीस ताई तू सुनीलशी लग्नाला? तेव्हाच का नाही बोललीस? आपण सपोर्ट केला असता ना तुला. बंड्या खूप लहान होतास तू, तुला आठवत नसेल. आपण माहींचं स्वतःचं घर सोडून इथे भाड्याच्या घरात राहायला आलो. आई बाबांनी खूप प्रॉब्लेम्स मधनं आपल्याला वाढवलंय. आपल्या पुढे त्यांच्या सुखाचा विचारच नाही केला त्यांनी. हे मला कळत नाही असं वाटतं का तुला? म्हणजे अभ्यासात जरी मी माठ असलो ना तरी एवढाही मूर्ख नाहीये का मी? तसं नाही रे. म्हणजे एवढ्या सगळ्या परिस्थितीत आपल्याला वाढवल्यानंतर आपण त्यांचा विचार नको करायला. म्हणून त्यांच्या आनंदासाठी त्यांना आवडेल असा डिसिजन घेतला मी. ताई फोन लावून दे. फोन? आपल्याला बोलायचंय त्यांच्याशी. कुणाशी? श्रीकांतशी? हो. नाही हे ताई प्लीज. बंड्या नाही. अगं पण ताई प्लीज. नाही 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 Please बोल ना. नाही नाही. बंड्या अंजू अगं कसला गोंधळ चाललाय? लहान आहात का आता? ताई प्लीज ग. बंड्या हट्ट करू नकोस. लहान नाहीस तू. ताई आत्ता मारताना तू म्हणालीस ना मी लहान आहे. बंड्या चूप. ताई तू मारायचंस आणि मी हट्ट करायचा. ताई ना तू माझी. मग बस थोडेच दिवस. तू गेल्यानंतर संपणार ना का हे सगळं? काही केल्या थांबायला तयारच नाहीये ती. एक तर राहूनच सांगितलेलं भविष्य. काय करावं यातून बाहेर तर पडायलाच हवं. अंजली मॅडम, आणि तुमचा हा स्वतःशी हसण्याचा मुरकण्याचा कार्यक्रम संपला असेल तर मी ऑफिसच्या कामाबद्दल काही बोलू का? आपल्या ऑफिसच्या ट्रेनिंगचं शेड्यूल आलेलं आहे हेड ऑफिसवरून. उद्या सकाळीच आपल्याला लोणावळ्यासाठी इथून निघायचं. लोणावळ्याला जाण्यासाठी आपल्याला ऑफिसने बसची सोय केलेली आहे. त्या उद्या सकाळी वेळेवर येऊन त्या सेवेचा लाभ उठवावा ही नम्र विनंती.
उद्याच लोणावळ्याला निघतो. कसं थांबावं अंजलीला? काही केल्या थांबायला तयारच नाहीये ती. एक तर रावनं सांगितलेलं भविष्य, काय करावं यातून बाहेर तर पडायलाच हवं. असं